ला आंदोलन सुरू आहे बस ते कोणचं म्हणजे सिटी बसचं, तर त्यावर म्हणजे रूपरेषा आंदोलनाच्या आणि तुमच्या मागण्या काय सांगा? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे पगार महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या GR अंतर्गत अध्यादेशाच्या अंतर्गत जे डिसाईड झालेले आहे कुशल आणि अकुशल कामगारांसाठी, ते पगार आमच्या वाहन चालकांना किंवा सहाय्यकांना कंडक्टरला मिळाले पाहिजे। आजपर्यंत असं झालेलं आहे की यांचे अलाउन्सेस आहे किंवा फेस्टिवलचे जे पैसे आहे आजपर्यंत 2-2 वर्ष होऊनही त्यांना दिलेले नाही। अशा प्रकारचा अन्याय महानगरपालिका आणि त्यांचे ठेकेदार ज्यांच्यावर पूर्ण जबाबदारी दिलेली आहे की बस सुचारू रूपाने चालली पाहिजे हे करत आहे। आमचे ड्रायव्हर आणि वाहक हे चांगल्या दर्जाची सेवा पुरवण्यासाठी सक्षम आहे आणि इतक्या वर्षांपासून चांगली सेवा नागरिकांना मिळावी यासाठी तत्पर आहे। इतकी चांगली सेवा देऊनही हे महानगरपालिकेचे ठेकेदार यांना पूर्णपणे पगार देत नाही, पगार उशिरा देतात, त्यांच्यावर वेगवेगळ्या पनिशमेंट लावतात। तर हा अन्याय बळजबरीने जो या माध्यमातून केला जात आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वाहतूक आणि कामगार सेल हा त्याचा विरोध करत आहे आणि यांच्या झालेल्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करतो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत पद्धतीने हे आंदोलन सुरू राहील आणि उद्या हिंसात्मक आंदोलन या वळण घेतलं तर याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची राहील, एवढं मी या प्रसंगी सांगतो आहे। आणि जे लोकांना त्रास होतो म्हणजे जे 12 वर्ष झाले 13 वर्ष झाले त्यांना परमनंट केलेलं नाही आहे आणि ज्यांचा म्हणजे इजा होतात ऑन ड्युटी त्यांचा जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना विमा मिळत नाही त्यावर। परमनंट तर सोडा, ज्या मूलभूत सुविधा वाहन चालकांना सहाय्यकांना मिळाला पाहिजे, वाहकांना मिळाला पाहिजे, ते आजपर्यंत या ठेकेदारांनी दिल्या नाही। अनेक वर्षांपासून जे लोक काम करत होते, जे नागपूरला अनेक वर्षांपासून राहत होते, त्यांची ट्रान्सफर दुसरीकडे करण्यात आली। एवढ्या विकृती जन्य परिस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये महानगरपालिका आलेली आहे आणि हे कदापि आता सहन होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमच्या सर्व भावांचा आवाज बुलंद केलेला आहे। कुठलाही अन्याय यानंतर सहन केला जाणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बसेसचे चक्के समोर जाणार नाही, एवढं आम्ही या सर्वांच्या वतीने मी इथे सांगतो आहे। आणि जर मागण्या पूर्ण नाही झाल्या काही काळांमध्ये तर हे आंदोलन कुठल्या काळांमध्ये नाही, मागण्या आजच पूर्ण झाल्या पाहिजे। तसं ॲश्युरन्स सन्माननीय आमचे आयुक्त यांनी आम्हाला दिले पाहिजे। तोपर्यंत महानगरपालिकेच्या आम्ही प्रिमायसेसमधनं उठणार नाही आणि यानंतर कुठलीही बस सेवा या नागपूर शहरामध्ये सुरू ठेवू देणार नाही। जरी एखाद्या कुणी असं वाटलं बळजबरीने समजा सेवा चालू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा विरोध करू आणि हिंसात्मक आंदोलन वळण घेईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेची राहील। बळजबरीवरून ठेवलं की इथले जे हे आहे कंट्रोलर्स आणि कंत्राटदार ते सरळ जे ड्रायव्हर्स आणि त्यांचे जे हे आहे कंडक्टर त्यांच्यावर खूप अमानुषपणे बोलतात, त्यांची गैरवर्तणूक। मी इथे सांगू इच्छितो की हे कंट्रोलर नाही, हे कुठेतरी रेग्युलेटिंग बॉडी नाही, हे दलाल आहे। हे दलाली खाण्याचं काम करत आहे, ड्रायव्हरच्या पगारातनं मलाई खाण्याचं काम करत आहे। जोपर्यंत ड्रायव्हर वाहक यांना पैसे देत नाही तोपर्यंत ते ड्युट्या देत नाही, अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। आणि तरी देखील प्रशासन आणि महानगरपालिका चूप आहे। या भोंगळ कारभारामध्ये ते तर सहभागी नाही ना, हाच प्रश्नचिन्ह आम्हा सर्वांना उपस्थित राहत आहे। म्हणूनच सन्माननीय आयुक्तांना आज आम्ही आग्रहाची भूमिका निभावण्यासाठी आम्ही पूर्णपणे या लोकांना सहकार्य करणार आहोत। ड्रायव्हर्सच्या इथला आरोप आहे की म्हणजे त्यांच्या ज्या ड्युट्या आहे महिन्यातून फक्त 20 दिवस 26 दिवसाच्या ड्युट्या त्यांना पूर्णपणे मिळत नाही, तर ते त्यांना पूर्ण पगारही नाही मिळत। आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सगळ्या कारवाया केलेल्या आहे। आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जो माणूस चांगलं काम करतो आहे त्याला 15 दिवसाची ड्युटी देतात, त्याला 20 दिवसाची ड्युटी देतात आणि जे त्यांना दारू पाजतात, जे ज्यांचे खिशे भरतात, अशा लोकांना 30-30 32 ड्युट्या दिलेल्या आहे। ओव्हरटाईम करून त्यांना पैसे कसे वाढवायचे हा प्रयत्न केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्या भावांना जोपर्यंत 26 दिवसांच्या ड्युट्या महिन्याच्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही चूप बसणार नाही। आणि असं पत्र देखील आम्ही महानगरपालिकेला आणि त्यांनी नमूद केलेला नियुक्त केलेल्या ठेकेदारांना आम्ही दिलेलं आहे। नक्कीच यानंतर आमच्या कुठल्याही भावांना जे आमच्या राकेश भाऊ घोसीकर सोबत आहे, विवेकजी वानखेडे सोबत आहे, त्यांची एकही ड्युटी कमी होऊ देणार नाही आणि एकही ड्युटी कमी करण्याचा प्रयत्न समजा कुठल्या अधिकाऱ्याने कंट्रोलरनी केला तर उद्या होणाऱ्या सगळ्या गोष्टींना तेच जबाबदार राहील, अशी मी या प्रसंगी जबाबदारीने भूमिका मांडतो आहे। माझे नाव आहे चंद्रगुप्त नामदेव पांतोले, मी एक वाहक कंडक्टर आहे। समस्या भरपूर आहे आमच्या इथे, समस्येला कारण नाही आहे। समस्या अशी आहे, आज
आम्हाला झालेले आहे 12 वाजता ठीक आहे झाले, पण पेमेंट आज बघितला 16,000 काही भेटते. मला सांगा, आज बाहेरून जे लोक आले आहेत 16,000 घर चालते का? एक नागपूरमध्ये नाही चालले. 16,000 त्यांचा मुलगा आज मराठी मीडियम शिकते. याचे साहेब पाहिला, त्यांचे मुलगे CBSE म्हणे, कोणी DPS म्हणे, कोणी चांगले शाळेत शिकतात. आम्ही जे कंडक्टर आहोत, जे आम्ही कमवून देतो, आमची मुलं काहून साधारण शाळेत जाणार? ते एक समस्या आहे. आज आम्हाला 26 दिवस ड्युट्या नाही देत. कसं असते, भरती चालू आहे, नवीन भरती चालू आहे, नवीन मुलगा आला, चल बाबू तुले इथले भर तितके भर, दलाल लोक दलाली खातात, त्यांची भरती घेतात, मग त्याला ड्युटी देतात. पुराणा वर्क जास्ती बोलते काय, त्याला 10 दिवस ड्युट्या दे, 20 दिवस घरी बसून. ते एक समस्या. म्हणजे ड्युटी देणं न देणं त्यांच्या हातात असते सगळं पूर्ण प्रकारे, पुरी की म्हणजे कोणाला किती पगार द्यायचा, कोणाला किती पगार नाही द्यायचा, हे जितके ड्युटी तितका अमाऊंट, तितके रोजी. वरून आता 4 महिने झाले PF जमा नाही झाला आमच्या अकाउंटला, आणि कोणाच्या 21 ड्युटी असला त्याला 13,000 येते, आणि कोणाला 13,700 येते, कोणाला 11,000 येते. असे काही मुद्दे आहे, पेमेंट नाही येत बरोबर. वरून जबरदस्ती अशी प्रेशराईज करते की ड्युटी गाडीवर न जाता स्पॉट बुकिंग करत आहोत आम्ही कंडक्टर. तुला 13,000 रुपये, तुला टार्गेट आणाच लागन, प्रेशराईज हायपरराईज करतात, पूर्ण प्रेशराईज होते. आम्ही 8 तास ड्युटीच्या, आपल्या काय ड्युटीच्या 8 तास टायमिंग असतो, आपला ड्युटीचा 8 तास टायमिंग असतो. आमची ड्युटी 12ची असते, आम्हाला 11 वाजता 10 वाजतापासून बोलवल्या जाते, 10-10:30 वाजतापासून बोलवल्या जाते. आमच्या 1-2 घंट्या तासाच्या ओटीचा पेमेंट मिळतो का? आम्हाला नाही. आणि आम्ही बोललो तर आमच्यावरती जोर जबरदस्ती बोलतात, प्रेशराईज करतात. 4 महिन्याच्या आतापर्यंत आणखी PF जमा नाही झाला आहे. कोणी याच्या आधी तुम्हाला म्हणजे गुंडई दाखवली किंवा गुंडखोरीपणा केला, कोणी तुम्हाला प्रेशर केलं, धरली, कधी काही झालंय असं? माझ्यासोबत तर नाही झालं. आता इथून मागच्या वर्षात 1 वर्ष होणार आहे डिसेंबरला, माझा ऑन ड्युटी ॲक्सिडेंट झाला होता, पाय फ्रॅक्चर झाला होता, पूर्ण पायाच्या तळपायची चमडी पूर्ण अलग झाली होती. हे ऑन ड्युटी ॲक्सिडेंट झाल्यावर पण माझ्या कंपनीनं असं काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी 4 महिने घरी बसलो, पण कंपनीनं काही ऑब्जेक्शन घेतलं नाही. वरून PL माझ्या काटला, दिवाळीचा बोनस काटला, 2,500 रुपये PL पाठवला. ऑन ड्युटी जर तुमचा जर काही तुम्हाला इजा होते तर यावर कंपनीची जबाबदारी असते की कंपनी तुम्हाला जे काही अपघातात विमा वगैरे काहीच कंपनी असं काही देत नाही, फक्त विमा हॉस्पिटल. आम्ही अगर एखादा बस म्हणून चालला, एखादा गुंडा आला, त्यानं चाकूगिरी दाखवला, आम्ही त्याला म्हणलो सर हे चाकूगिरी दाखवलाय, तुम्ही बघा काय करायचं. ते कंपनी म्हणते ते तुमच्या मॅटर आहे, आमच्या काही मॅटर नाही आहे, ते तुमच्या रुडा काय होते ते तुम्ही सांभाळत बसा. ड्युटी आम्हाला काय झालं, आमची जिम्मेदारी घ्यायला कोणीच नाही आहे. आमच्या परिवाराला, आमच्या मागे बायको लेकरा, कोण पोषण उद्या त्यांना, आम्हाला कमी जास्त झालं कोण जिम्मेदारी? सरळ कंपनी हातवरती करून घेते. मी माझ्यावरून सांगत आहोत, आता 13 डिसेंबरला 1 वर्ष होईल माझ्या ऍक्सिडेंटला. पाय फाटला तरी कोणी मला पाहिले सोडा, 1 रुपयाची जबाबदारी नाही केली. मी प्रायव्हेटचं केलं, 1.5 लाख रुपये माझ्या पायाला लागले. काका तुम्ही फ्रेम मध्ये येता, 1.5 लाख रुपये माझ्या पायाला लागले. तेव्हा कुठं मी आता 4 महिन्यानंतर ड्युटीवरती आलो. मी बिल जेव्हा पास करायला गेलो ESI मध्ये, तर ते म्हणत होते आम्ही पाठवलं नाही, तर आम्ही बिल पास करत नाही म्हणत होते. आणि कंपनीला सांगितलं तर कंपनी म्हणे पेमेंट 10,000 रुपये महिन्याचे पाठवले मला. 10,000 रुपये महिन्यामध्ये माझा इलाज झाला असेल का? असं कंपनीने हात वरत केले. आम्हाला काय झालं ते कंपनी पेमेंट नाही दे, ते ESI मार्फत जे येते ते असते मानधन, ते रोजीचं. कंपनी काहीच नाही रे. म्हणजे सरळ सामान्य माणसाची फक्त फसवणूक होऊन राहिलेली आहे. शोषण करणं चालू आहे इथे, बाकी काही नाही. तुम्ही ऑन ड्युटी एखाद हादसा झाला आणि मेला तरी त्याची जिम्मेदारी घेणारा कोणी नाही आहे, कोणीच नाही आहे इथे. आणि इथल्या लोकांनी जसा आरोप लावला की इथले जे कंत्राटदार आहे ते सरळ म्हणजे दबंगई करतात, गुंडखोरीपणा करतात आणि त्रास देतात. चालू आहे. जो कसा आता हे जे नवीन मुलं लागले आहे, भरती आहे, नवीन जॉईनिंग आहे, ते लोक कसं आहे, त्यांना माहित नाही काय कोण कसं आहे काय म्हणून, त्यांना माहित नाही. त्यांना म्हटलं हे बापू गाडी काढ, नाही तर असं करतो तसं करतो, ड्युटी बसून तुला आठवडाभर ड्युटी न देणं. आम्ही जे स्टॉप आहो ना, आम्ही स्वतः त्या सिटी बस मध्ये चालू नाही शकत, आम्हाला तिकीट द्यावं लागेल. वरून आम्ही युनिफॉर्मवर नाही आहे, तिकीट द्यावं लागेल. ओ दादा, फ्रेम मध्ये येत आहे तुम्ही, थोडं समजले का? म्हणजे आम्ही या सिटी बस मध्ये 8 घंटे ड्युटी हे देतो, आमचा टाइम देतो. आम्ही स्वतः फुकट नाही चालू शकत सिटी बस मध्ये. अगर आम्ही हा युनिफॉर्मवर नसेल ना तर आम्हाला तिकीट काढावं लागेल. काय सांगू तुम्हाला, चेकर इथला हॅरेसमेंट करतात, खूप ते खूपच हॅरेसमेंट आहे. तुम्ही पैसे बरोबर दिले ना वापिस, तुम्ही हे केलं ते केलं, काय सभी आरोप लावून पॅसेंजरनं तिकीट हरवली, समजा त्यानं तिकीट हरवली. तो डेबिट आमच्या आता कसं राहते, इथे स्पॉटवाले आपले तिकीट मारून चालले जातात. ते आमच्या मशिनीमध्ये बी त्यांना कळणार नाही मी किती मारलं, त्यांनी किती मारलं. एखाद्या तिकीटनं तिकीट हरपवली, त्याला पकडला, त्यानं म्हटलं का मला कंडक्टरला 20 रुपये दिले, मला तिकीट दिलीच नाही.
तो विषय खतम. तो चेकर आपल्या पर्यंत त्याचं बयान घेऊन घेईन. त्याला झाला घरी आमची बसून WT महिनाभर, म्हणजे आम्ही 2 महिना महिने 2 महिने घरी. त्याच्या घर म्हणजे कसं सरळ सरळ इथं सामान्य माणसाला सरळ सरळ रखडण्यात येऊन राहिलेला आहे. अगं तुम्ही बाय मिस्टेक म्हणला गाडी खराब झाली, एखादा आपल्याला जायचं आहे, तुम्ही ड्युटीवर नाही ना, चेकर म्हणते तिकीट काढा, कंपनी बी म्हणते तिकीट घ्या त्याच्याकडून, तो स्टॉप ड्युटीवर नाही म्हणते. हे कसं आहे, आम्ही रोजीरोटी कमवून देणार, त्यांच्या घर आमच्या बद्दल. मग आता समोर जर याच्यावर तुमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोर तुमचं आंदोलन हे आणखी प्रखर तीव्र होणार की म्हणजे अशाच प्रकारे सौम्य आणि शांत राहील? आंदोलन तीव्र झालं, वाढलं नाही तर काय करणार? याच्यामध्ये ऑप्शन आता करणं तर आहेच, आपल्याला करा तर लागेल. आंदोलन केल्याशिवाय काय मार्ग आहे नाही ना, आपल्याकडे ऑप्शनच नाही ना. मग प्रेशराईज वाला काम चालू आहे इथं. आम्हाला तर एका हप्त्यामध्येच काढणार आहे, नोटीसच पाठवली आम्हाला. म्हणजे ज्यांनी आज आंदोलनात भाग घेतला त्यांना एका हप्त्यात काढणार आहे. नवीन भरतीवाले आहो आम्ही. आम्हाला 6 महिन्यामध्ये त्यांनी घेतलं होतं, 6 महिन्या आधी, आणि जॉईनिंग केली. तर आय कार्डवर आमचं 2026-31 पर्यंत जॉईनिंगचं आहे त्याच्यात व्हॅलिडिटी. त्याने आता मला 1 आठवडा अगोदरच नोटीस दिली आहे की तुम्हाला 1 आठवडा अगोदरच तुम्हाला काढण्यात येत आहे. आता नवीन कंपनी आलेली आहे, नवीन कंपनी आली त्याच्यात ऑरेंज सिटी म्हणून, त्याच्यात 60 कंडक्टर आहेत सध्या ह्या हप्त्यात भरले गेले आहे. म्हणजे मला सांगा, इतके कंडक्टर आहेत तुमच्याकडे, तुम्ही एक्स्ट्रा कंडक्टर बनण्याची गरज काय आहे? तुम्ही म्हणता आम्ही कंडक्टर भरती नका. हे पुरा घोळ चालू आहे NMC मधून. जे आहे NMC प्रशासन हे सर्व मिळून करतात. दलाल हे दलाल ठेकेदार NMCचे हे सर्वजण मिळून याचं घोळ करतात. आमचं असं मागणं आहे, मागच्या वर्षी 2024मध्ये जो इथे GR लागू झाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो केला होता, त्याच्याप्रमाणे इथे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असलेले ऑपरेटर यांना आतापर्यंत तो पगार दिला नाही. हर महिन्यामध्ये त्यांच्या सुट्ट्यासुद्धा कापतात. पूर्ण पेमेंट आजपर्यंत दिलं नाही. त्यांना PLसुद्धा नाही दिला, PFसुद्धा नाही दिला. त्यांची जबरदस्ती यांना पगार कामा द्यायचा आहे म्हणून ते जबरदस्ती WT करतात ह्या म्हणजे कंडक्टर लोकांचं. WT म्हणजे सर एखाद्या जे कंडक्टर्स असतात, समजा त्याच्याकडून चुकी नाही पण झाली तरी जबरन त्याच्यावरती त्याला विदाऊट तिकीट नसेल तरी त्याच्यावरती गुन्हा नोंदवतात. म्हणजे आतमधली जी प्रोसिजर असते त्याला WT म्हणतात. आणि त्याचा न्यायनिवाडा ते त्याला सस्पेंड तर ठेवतात, पण त्याला बिनपगारी सस्पेंड ठेवतात त्यांना. आणि त्यांच्याकडून मग नंतर 25,000 ते 30,000 रुपये घेतात. आणि त्यातले फक्त 2,000 महानगरपालिकेला जातात आणि बाकीचे पैसे जातात कुठे? पण सर याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की इथल्या जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्यावर आरोप होऊन राहिलेला आहे की ते त्यांची गैरवर्तणूक होऊन राहिलेली आहे कर्मचाऱ्यांवर. नक्कीच बघा, मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सगळं सांगतो. मागच्या वर्षी आम्ही 2024मध्ये आम्ही 13 दिवस नागपूरची ही बस बंद ठेवली होती आणि आम्ही 2010पासून कधी पगार वाढ झाली नव्हती. त्या प्रकारचं आम्ही शासनाकडून GR काढून घेतला आणि तो GR चालकाला आणि वाहकाला लागू झाला, परंतु तो GR अजूनही मेंटेनन्स स्टाफला लागू झालेला नाही आहे. आज 1 वर्ष कंप्लीट होत चाललेलं आहे तरीसुद्धा HRA यांनी अजूनपर्यंत लागू केलेला नाही आहे. वाहकांनी आणि चालकांना आता 26 दिवस ड्युट्या देत नाही. कायद्यानुसार 26 दिवस ड्युटी द्यायलाच पाहिजे, तरीसुद्धा 26 दिवस यांना ड्युट्या भेटत नाही. कारण की यांनी जेवढ्या बसेस त्याच्यानुसार भरती करायला पाहिजे. तर इथे काही कंत्राटदार आणि त्यांचे एजंट आणि महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी हे सगळे मिळून गरज नसताना वाजवीचे भरती करताय आणि लोकांकडून 35,000, 40,000, 50,000 असे पैसे घेत आहे. या प्रकारची इथे काहीतरी हुकुमशाही सुरू आहे. म्हणजे हे जे कंत्राटदार आहे हे एक गुंडखोरीसारखेच काम करून राहिलेले आहे. नक्कीच हे गुंडखोरीतलेच आहे आणि यांनी काही जे लोक ठेवलेले आहे ते गुंड प्रवृत्तीचेच आहे. आज सकाळपासून आम्ही त्यांची गुंड प्रवृत्ती बघतोय. आता सूत्रांद्वारे माहिती मिळाली की इथे मारहाण पण झालेली आहे काही लोकांना. नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. हे पूर्णपणे शांतीच्या मार्गाने हे आज आंदोलन होत आहे. याच्या आधी पण आम्ही आंदोलन केले आहे, ते पण शांतीच्या मार्गाने झाले आणि हे सुद्धा शांतीच्या मार्गानेच होत आहे. आणि NMC कडे तुमच्या काय मागण्या आहे? म्हणजे बघा, आणखी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आज मुलांच्या पेपर्स होत्या, त्याच्यामुळे आम्ही काही बसेस निघू दिल्या. आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही स्वतः बसेस काढायला लावल्या की मुलांचे पेपर्स असल्यामुळे, कॉलेजेस असल्यामुळे आम्ही त्यांना काढायला लावल्या. आज महानगरपालिकेला आम्ही ऑलरेडी 14 दिवसाचा नोटीस दिलेला होता.
कामगार आयुक्त असो की मनपा आयुक्त असो, आम्ही सगळ्यांना ऑलरेडी नोटीस देऊन 14 दिवसाचा त्यांना आपल्या ज्या मागण्या सांगितल्या होत्या, परंतु त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची हालचाल झालेली नाही आहे. मागण्या कशा प्रकारच्या आहे? काही मागण्या हेच आहे की मेंटेनन्स स्टाफ आहे त्यांना त्यांचा एरियससोबत त्यांना नवीन GR लागू करावा, 26 दिवस वेतन द्यावे, 2017 पासून साप्ताहिक सुट्टीचे पैसे यांनी दिलेले नाही आहे, ते पैसे देण्यात यावे. त्यानंतर जो 2017 ते 2025 पर्यंतचा जो PL आणि बोनसचा जो यांनी घोळ केलेला आहे, कायद्यानुसार पैसा नाही दिलेला आहे, तो सुद्धा त्याची चौकशी बसवून त्यांनी पैसा देण्यात यावा. आणि जे ट्रान्सफर जे लोकांना दुसऱ्या राज्यात करताय किंवा आत्ता काही दिवसापूर्वी एक RK डेपो आहे, त्यांनी इमिडिएट 26 लोकांची लिस्ट काढली की तुम्ही उद्यापासून नका येऊ, त्या सगळ्या गोष्टी थांबवण्यात याव्या. जर मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा एक काळ आहे तो त्या काळामध्ये जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोर आंदोलनाची रूपरेषा काय राहील? रूपरेषा आमचा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. यापूर्वी पण आपण त्या प्रकारचा केलेला आहे. यानंतरही काम बंद आंदोलन सुरू आहे. जे प्रशासनाचं आहे पहा, राष्ट्रवादी हा खूप म्हणजे नेहमी फुले शाहू आंबेडकर आणि समतेला न्याय देणारा हा पक्ष आहे. आज आम्ही सत्तेमध्ये आहे. सत्तेमध्ये पहिला असा पक्ष आहे की जे आंदोलन करत आहे. आमचा सामान्यचा लढा हा राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही पाहत असेल की किती प्रमाणात तिथे बस आणि कंडक्टर आलेले आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आजपर्यंत प्रशासन सोडवत नाही आहे. त्यांच्या ज्या बसेसच्या समस्या असतील, किती ठिकाणी तुम्हाला टायर फुटलेले आहे तरी त्या टायरला मेंटेनन्स नाही, गाडीची सीट फुटलेली आहे तरी त्याला मेंटेनन्स तुम्ही पैसे द्यायला तयार नाही, एखाद्या अगर त्याचा अटॅक येऊन मृत्यू होतो तर त्याची तुम्ही दखल घ्यायला पण तयार नाही. म्हणजे आर्थिक त्यांच्यावर ताण असतो तेव्हा जो चालक असतो त्याच्या तुम्ही अगर त्याला फ्री माइंडनी वर्क करता येत नसेल, त्याच्या मागण्या होत असेल नाही, त्यांचा घर संसारसुद्धा चालत नाही आहे, तर अशा त्यांच्या पगारवाढीसाठी आणि त्यांना त्या पगारवाढीचा आज प्रशासनाने कमीत कमी बस चालकासाठी तरी पुरेपूर त्यांचं घर चालावं इतकं तरी पगार प्रशासनाने द्यावा. आणि आज ज्या नागपूरच्या बस स्थानकाचा जो इथे प्रश्न आहे तो लवकरात लवकर प्रशासनाने सोडवावा, यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. म्हणजे NMCवर तुमचा आरोप आहे की जे हे कंडक्टर आणि ड्रायव्हर्स आहे यांना मानसिक तणावात काम करावं लागत आहे. याच्यासाठी NMCनी काय करायला पाहिजे की एखाद्या रविवारी त्यांच्यासाठी पण एक शिबिर राबवलं पाहिजे की जे मानसिक याच्यातून ते कसे निघतील. कुठे आपण पाहता की मेडिकलमध्ये तुम्ही पाहता का आता किती आत्महत्या होतात. त्यांना एक तर प्रेशर असते, म्हणजे आर्थिक ताण तर असतोच, पण प्रेशर म्हणजे त्यांना गाडी चालवण्याचं पण असतं, आर्थिक पण असतो. अशा याच्यात NMCनी त्यांच्यासाठी पण एखादा चांगलं एक वैयक्तिक, जसं आपण म्हणतो की नगर परिषदेचे महानगरपालिकेकडून आपण क्रिकेट टुर्नामेंट असतात, बाकीचे खेळ असते, आजपर्यंत एखाद्याही बस कंडक्टरला मला नाही असं वाटलं की गव्हर्नमेंटकडून काही योजना राबवल्या. त्यांच्यासाठी एक शिबिर राबवायला पाहिजे. त्यांना कोणतं प्रशिक्षण आहे, त्यांच्या कोणत्या समस्या आहे त्या NMCनी पण ऐकून घ्यायला पाहिजे, इच्छा प्रशासनाने पण, आणि त्यांचं घर पुरेपूर चालेल, त्यांच्या काय समस्या आर्थिक असो सामाजिक असो त्या सोडवण्यात केलं पाहिजे. यासाठी आम्ही वासेकर सर आहे, आमचे विवेक वानखेडे आहे, यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं.